Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. एमपीएससी महाराष्ट्र दुय्यम सेवा, ज्याला महाराष्ट्र सबऑर्डिनेट सर्व्हिस याच्या अंतर्गत ग्रेड बी गट बी मध्ये नॉन गेझेटेड ऑफिसर या अंतर्गत 3 पदासाठी परीक्षा घेते, ज्यामध्ये एसटीआय, पीएसआय, एएसओ या पदांचा अंतर्भाव होतो. या व्हिडिओच्या माध्यमातून या पदांसाठी आपण प्रयत्न का करावेत आणि का याचं उत्तर जर समाधानपूर्वक जर असेल तर ही परीक्षा कशा पद्धतीने होते, कुठले टप्पे आहेत, कुठल्या सवर्गासाठी, कुठल्या पदासाठी मला फिजिकल टेस्टची तयारी करावी लागेल, या परीक्षेसाठी कुठला अभ्यासक्रम आहे आणि प्रत्येक टप्प्यामध्ये प्रत्येक पदासाठी काही फरक आहे का, तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1, या व्हिडिओला लाईक करून. 2, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून. 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून. आणि 4, या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा, जेणेकरून भविष्यामध्ये मला असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी एक मोटिवेशन मिळेल. Let's target competitive exam with Professor B's Positive Way. सर्वात प्रथम या ठिकाणी बहुतेक मुलांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की पीएसआय, एसटीआय, एएसओ यापैकी मी कुठलं पद घ्यावं, या पलीकडे या पदासाठी मी तयारी का करावी. गव्हर्नमेंटचा जॉब आहे म्हणून तयारी करायची, गव्हर्नमेंटचा जॉब असल्यानंतर जॉब सिक्युरिटीज आहे म्हणून मी तयारी करायची. येस, प्रत्येकाचं उत्तर हे देखील असेल. परंतु आज ज्या उत्तराकडे आपण जाणार आहोत की ही जरी परीक्षा एमपीएससी जरी घेत असेल तर एमपीएससीच्या अंतर्गत जी काही पदं घेतली जातात, किंवा आपण एमपीएससी जर म्हटलं तर एमपीएससीच्या अंतर्गत जी काही सिव्हिल सर्व्हिसेस येते त्यामध्ये ग्रेड ए आणि ग्रेड बी ची पदं पडली जातात. ही दोन्ही पदं आपण त्याला गॅझेटेड पदं असं म्हटलं जातं, किंवा त्याला राजपत्रित असं म्हटलं जातं. राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकारी काय आहे, या दोघांच्यातील जर फरक समजवायचा असेल तर या चॅनलवर एमपीएससी एक्झाम या घटका अंतर्गत आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तरी या ठिकाणी एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी ज्यावेळेस पीएसआय, एसटीआय, एएसओचा विचार करतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आतापर्यंत माझ्या अनुभवाप्रमाणे एमपीएससीची तयारी करणारे प्रत्येक विद्यार्थी स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न करतो, किंवा मला जरी उद्या डेप्युटी कलेक्टर व्हायचं असेल, डीवायएसपी व्हायचं असेल तर ही परीक्षा काय आहे, या परीक्षेमध्ये मला कशा पद्धतीने तयारी करता येईल याची एक पूर्वतयारी, याची एक झलक म्हणून पीएसआय, एसटीआय, एएसओ या परीक्षेकडे पाहिलं जातं. कदाचित पीएसआय, एसटीआय, एएसओ ही परीक्षा तुम्हाला भावी आयुष्यामध्ये ग्रेड ए, ग्रेड बी चे ऑफिसर बनवण्यासाठी मी समजेल एक पायरी असेल. थोडक्यात या परीक्षेची तयारी का करायची, प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे जरी तुम्हाला अगदी डिवोटेड, टार्गेटली मला पीएसआय व्हायचं जरी हे स्वप्न जरी असेल तर बहुतेक विद्यार्थ्यांचं स्वप्न पीएसआय, एसटीआय पलीकडे मला एक गॅझेटेड राजपत्रित अधिकारी होण्याचं स्वप्न असतं. म्हणून पीएसआय, एसटीआय, एएसओची तयारी करताय म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसची एक्झामची तयारी करत असता. म्हणून का मला पीएसआय, एसटीआय, एएसओ व्हायचं आहे, तर तुम्ही तयारी करतायत उद्या ग्रेड ए, ग्रेड बी या राजपत्रित अधिकारी होण्याची. आता हा पॉइंट अगदी या ठिकाणी क्लिअर झाला असेल. आता आपण दुसऱ्या ठिकाणी जातोय की हे जे काही पीएसआय, एसटीआय, एएसओ जी काही पदं आहेत ती पदं कुठल्या विभागाअंतर्गत भरली जातात. तर या तिन्ही पोस्ट जर पाहिलं
जर ज्याला आपण जनरल ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हटलं जातं महाराष्ट्र सरकारचं, त्याच्या अंतर्गत जे काही सहाय्यक कक्ष अधिकारी आहे, ज्यालाच आपण असिस्टंट सेक्शन ऑफिसर असं म्हटलं जातं. आता या असिस्टंट सेक्शन ऑफिसर जर मोस्टली जर पाहिलं तर हे अधिकारी कुठे असतात? हे मंत्रालयातही असतात. अगदी एमपीएससी हे जे काही ऑफिस आहे याही मध्ये आपल्याला सेक्शन ऑफिसर हे पद दिसून येतं. कम्पॅरेटिव्हली इतर 3 पदापेक्षा जर आपण दरवर्षीचं कट ऑफ मार्क जर पाहिले तर तुम्हाला या पदासाठीच हे कट ऑफ मार्क सर्वात अधिक दिसतील. म्हणजेच विद्यार्थ्यांची ज्याला वाटतं की मला एक डेस्क जॉब पाहिजे, मला एक ऑफिसमधला जॉब हवा आहे आणि त्यातल्या त्या जॉब मला सिटीमध्ये हवा असेल तर मुंबई, नागपूर या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी सामान्य प्रशासनाला या एएसओ या पदाची गरज असेल त्या ठिकाणी तुम्हाला वर्क प्रोफाईल मिळतं. हा आपण पहिला मुद्दा पाहिला. दुसरं ज्याला सेल टॅक्स इन्स्पेक्टर असं म्हटलं जातं. आज आपण जे काही टॅक्सच्या संदर्भात, सेलच्या संदर्भात ज्याला काही गुड्स सेल्स टॅक्स असं म्हटलं जातं, याची जबाबदारी, याचं कलेक्शन करण्याचं काम ज्या अधिकाऱ्यांच्या मार्फत होतं त्यालाच आपण एसटीआय म्हटलं जातं. म्हणजेच महाराष्ट्र सरकारचा फायनान्स विभागाच्या अंतर्गत हे अधिकारी काम करतात. कम्पॅरेटिव्हली या अधिकाऱ्यांचा जो काही परिचय असतो, जो काही संबंध असतो, तो हा व्यापारी बंधू किंवा व्यापारी वर्गाशी असतो. म्हणजे सामान्य प्रशासनाची, सामान्य प्रशासन म्हणण्यापेक्षा सामान्य व्यक्तींशी यांचा खूप अप्रत्यक्षपणे संबंध येतो. आणि ज्याला या जॉबचं प्रोफाईल माहीत हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही हा जॉब प्रिफर करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, आज या अराजपत्रित गट बी अधिकाऱ्यांची ओळख ज्या पोस्टमुळे होते त्यालाच आपण पोलीस सब इन्स्पेक्टर पोस्ट असं म्हटलं जातं. या पोस्टविषयी, त्या युनिफॉर्मची, त्या कॅपची, त्या राजदंडाची किंवा त्या स्टारची, कदाचित अगदी आपल्याला गनचं, हे प्रत्येकाला अट्रॅक्शन असतं. त्यामुळं दरवर्षी जर आपण वॅकन्सी जर पाहिला तर दरवर्षी या पदासाठी सर्वाधिक वॅकन्सी असतात आणि मुलांना देखील, मुलींना देखील हे पद एक अट्रॅक्टिव्ह असतं. म्हणजेच हे जे काही महाराष्ट्र सब ऑर्डिनेट सर्व्हिसेस नॉन गॅझेटेड पोस्ट आहे ही 3 पदासाठी पटली जाते. कुठले डिपार्टमेंट आहे हेही आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. मग आता ज्यावेळेस ऍड येते त्यावेळेस ऍडमध्ये आरक्षणाची तरतूद असते का? विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस या तिन्ही पदासाठी ऍड येत असताना ही सेपरेट येत नाही. तिन्ही पदासाठी एकच कॉमन ऍड येते आणि या कॉमन ऍडमध्ये जे काही सरकारने आपण म्हणूया की जे काही कायद्यानुसार, संविधानानुसार ज्या ज्या काही घटकाला, ज्या ज्या काही वर्गाला आरक्षणाची तरतूद दिलेली आहे त्या पद्धतीनं आपल्याला तरतूद या ॲडव्हर्टाईजमध्ये पण दिसून येईल. फॉर एक्झाम्पल एक ॲड मी तुमच्याशी नमूद करतो म्हणजे आपल्याला हा कन्सेप्ट मोर क्लिअर होऊन जाईल. जसं मी मेन्शन्स केलं की ही पदं ही जी काही आहे एकाच ॲडमध्ये 3दा बदली जातात. म्हणजे या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी बदला जाईल. सामान्य प्रशासन विभागामध्ये तीच गोष्ट आपण म्हणूया की सामान्य प्रशासन विभागाच्या व्यतिरिक्त जे काही वित्त विभाग आहे त्यामध्ये एसटीआय या पदासाठी जे काही आपल्याला सीट येणार आहे याच पद्धतीचं सीट असणार आहे. त्याच पद्धतीनं PSI पदासाठी देखील आपल्याला याच पद्धतीचं सीट या ठिकाणी असणार आहे. परंतु आपण समजून घेण्यासाठी या ठिकाणी हे जे काही एएसओ पदं आहेत, एकूण 67 पदं आहेत, त्याचा बारकाईने जर विचार केला तर खुल्या वर्गासाठी ही 15 पदं आहेत, ओबीसी वर्गासाठी ही 52 पदं आहेत, त्या त्या वर्षासाठी असू शकेल, किंवा आर्थिक दुर्बल घटक आहे त्यासाठी 7 पदं आहेत. या ठिकाणी हा जो काही घटक दिलेला आहे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग हे 9 पदं आहेत. नंतर या ठिकाणी आपल्याला इतर मागासवर्गीय घटक दिलेला आहे, वर्ग दिलेला आहे, किंवा या ठिकाणी विशेष मागास प्रवर्ग दिलेला आहे, भटक्या जमाती दिसतात, आपल्याला विमुक्त जाती दिसतात, या ठिकाणी अनुसूचित जमाती आहेत, अनुसूचित जाती आहेत. आणि या प्रत्येक घटकाच्या अंतर्गत जर बारकाईने जर पाहिलं, जर आपण हा जर घटक घेतला अनुसूचित जाती तर त्याच्या अंतर्गत आपल्याला या ठिकाणी जर बारकाईने जर पाहिलं तर सर्वसाधारण ज्यामध्ये पुरुषही आले, ज्यामध्ये महिलाही आल्यात, केवळ महिलांसाठी, केवळ खेळाडूंसाठी, आणि अजून एक घटक जो काही राहिलेला आहे इवन अनाथ घटकांसाठी देखील आपल्याला त्या त्या वर्गाअंतर्गत हे समांतर किंवा सामाजिक आरक्षण दिसून येतं. परंतु दिव्यांग या घटकाअंतर्गत या ठिकाणी कुठलंही सामाजिक आरक्षण नाही.
तर जे काही आपल्याला टोटल पदं दिली, एकूण 67 पदांपैकी 3 पदं ही दिव्यांग किंवा फिजिकली जे काही वीक सेक्शन्स आहे, विकलांग सेक्शन्स आहे, त्यांच्यासाठी ही पदं आपल्याला दिसून येतात. थोडक्यात हे आरक्षण कशा पद्धतीनं ॲडमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मुख्य परीक्षा किंवा मुलाखत या पद्धतीने काही चेंजेस होत जर असेल तर त्या संदर्भाने नोटिफिकेशन आपल्याला एमपीएससीच्या साईटवर दिसून येतं. नेक्स्ट पॉईंट आपण याकडे पाहत असताना की या पदासाठी वयोमर्यादा काय आहे, किती वयोमर्यादेत आपण जाणं गरजेचं आहे. तर साधारणपणे या ठिकाणी हे जे काही असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहेत आणि या ठिकाणी जे काही सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर्स आहे, ज्या वर्षी ऍड येते त्या वर्षी आपल्याला कुठल्या दिनांकापासून वयोमर्यादा गणन करायची आहे, मेजर करायची हा तारीख दिली जाते. म्हणजे ही जो काही कॉलम आहे हा दरवर्षी चेंज होणार आहे. परंतु सामान्यपणे या दोन्ही पदासाठी जर आपण ओपन कॅटेगरीचा जर विचार केला, खुला प्रवर्गाचा जर विचार केला, तर आपल्याला साधारणपणे हा 18 वर्ष ते 38 वर्ष वयापर्यंत या दोन्ही पोस्ट देता येतात किंवा वयोमर्यादा आहे. आणि जे काही शिथिलसम दिसतंय आपल्याला या ठिकाणी मी तसं मेन्शनही केलेलं आहे, मागासवर्गीय असेल किंवा अनाथ असेल तर या ठिकाणी आपल्याला हे 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिसतंय. किंवा जर एखादा खेळाडू जर असेल तर खेळाडूंना देखील आपल्याला या पद्धतीने रिलॅक्सेशन दिसून येतं. परंतु माजी सैनिक जर असेल तर या ठिकाणी देखील आपल्याला रिलॅक्सेशन दिसून येतं. आणि जे काही दिव्यांग उमेदवार आहे यांना केवळ 2च पोस्टसाठी अप्लाय करता येतं किंवा चॉईस देता येतं 45 वर्ष वयापर्यंत. आणि सर्वात महत्त्वाची, पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी आपल्याला काही चेंजेस खूप महत्त्वाचे आहेत ते समजणं खूप गरजेचं आहे. पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी दिव्यांग उमेदवार हे अप्लाय करू शकत नाही किंवा तो ऑप्शन्स देऊ शकत नाही. दुसरं, बाकीच्या अंतर्गत हे 38 वर्ष वय आहे, परंतु या पदासाठी साधारणपणे जी काही किमान 19 आहे आणि कमाल 31 आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला रिलॅक्सेशन देखील दिसून येतं. मागासवर्गीय घटकाच्या अंतर्गत 34 वर्ष आहेत. नंतर खेळाडू जर असेल 36 वर्ष दिसत आहे किंवा जर माजी सैनिक असेल तर त्यांनाही 36 वर्ष वयापर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षेची तयारी करत असताना पोलीस उपनिरीक्षक या पदावर बारकाईने लक्ष ठेवा, कारण 38 वर्ष बाकीच्या संपूर्ण आपण म्हणूया की एमपीएससीच्या परीक्षेसाठी आहेत. ओपन वर्गासाठी त्या पद्धतीने रिलॅक्सेशन या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु PSI पदासाठी किमान 19 वर्ष आणि कमाल हे 38 वर्ष खुल्या वर्गासाठी आहे आणि त्या पद्धतीने जे काही घटक आहेत त्या घटकांना आपल्याला रिलॅक्सेशन दिलेलं दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न पडतो की या तिन्ही पदासाठी काही शैक्षणिक अर्हता आहेत का, आम्हाला किती मार्क्स मिळाले पाहिजेत. तर एक गोष्ट, जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत, ग्रॅज्युएशन ही रिक्वायरमेंट आहेच, किंवा तुम्ही फायनल इयरला असेल तर तुम्ही पूर्वपरीक्षेचा अर्ज भरू शकता. परंतु ज्यावेळेस मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी तुम्ही इलिजिबल असाल त्यावेळेस तुम्हाला तुमची जे काही ग्रॅज्युएशन जे काही आहे ते ग्रॅज्युएशन, ती पदवी ही पास होणं, उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. शेवटी या ठिकाणी कुठल्याही एमपीएससीने एक 50% मार्क्स पाहिजे किंवा 60% मार्क्स पाहिजे अशी कुठलीही वयोमर्यादा मेन्शन केलेली नाही. तरी देखील ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये आपण फर्स्ट क्लासमध्ये मार्क्स मिळावेत ही आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ही झाली शैक्षणिक अर्हता. नेक्स्ट प्रश्न पडतो की PSI पद असल्यानंतर आपल्याला वाटतं की या ठिकाणी कुठली शारीरिक अर्हता आहे का. या ठिकाणी ही बारकाईने गोष्ट लक्षात ठेवा जी आपल्याला पुढे दिसून येईल. PSI पदासाठी फिजिकल टेस्ट आहे. जरी हा इन्स्पेक्टर पद जर असेल, STI पदासाठी कुठलीही फिजिकल शारीरिक अर्हता किंवा फिजिकल टेस्ट नाही. तीच गोष्ट ASI पदासाठीच आहे. म्हणजे ही फिजिकल जी काही अर्हता आहे, शारीरिक अर्हता आहे, प्रथम तुमची या पद्धतीने चेक केली जाईल PSI पदासाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर. कारण पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरत असतानाच तुम्हाला आयदर तुम्ही एका पदासाठी किंवा 2 पदासाठी किंवा 3ही पदासाठी अप्लाय करू शकतात आणि कुठलं पद तुम्हाला प्रेफरन्स हवंय त्या पद्धतीने तुम्हाला ऑप्शन मेन्शन्स करावं लागतं. परंतु PSI भरत असताना आपलं लक्ष पुरुष उमेदवार असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी उंची 165 सेंटीमीटर आणि छाती न फुगवता 79 सेंटीमीटर्स आणि फुगवून जर पाहिली तरी 84 सेंटीमीटर्स आणि महिला वर्गासाठी ही जी काही अट आहे उंचीची ही आपण पूर्ण करणं गरजेचं आहे. मला वाटतं ही सर्वांच्याकडे
ही गोष्ट असते, परंतु जर नसेल तर आपण त्या पद्धतीनं ती मिळविण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. ही झाली शारीरिक अहर्तेच्या संदर्भातील. नंतर प्रश्न पडतो की या परीक्षेचे टप्पे किती आहे. या परीक्षेमध्ये जर आपण जर पाहिलं, काही कॉमन टप्पे आहेत. कॉमन टप्पे याचा अर्थ का, की ज्यावेळेस आपण सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर्स आणि एएसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर याचा विचार करतो, त्यावेळेस आपल्याला केवळ 2च टप्पे आहेत. आणि नॉन गॅजेटेड पोस्ट असल्यामुळे या दोन्ही पदासाठी मुलाखत नाही, हा संदर्भ आपण लक्षात ठेवावा. या ठिकाणी मुलाखत नाही. ही जी काही पूर्व परीक्षा किंवा जी काही प्रिलिमिनरी परीक्षा असं म्हटलं जातं, ही केवळ स्क्रुटिनायझिंग एक्झाम्स आहे. म्हणजे या परीक्षेचे मार्क्स हे तुमच्या मुख्य परीक्षेला घेतले जात नाही. म्हणजे एसटीआय आणि एएसओ पदासाठी जी काही मुख्य परीक्षा आहे 400 मार्कची, तुमचं रँकिंग जे काही ठरवलं जाणार आहे ते केवळ या मुख्य परीक्षेवर ठरवलं जाणार आहे. मग ही फेज नंबर 3 किंवा स्टेज नंबर 3 किंवा 4 ही कोणासाठी आहे, तर ही जी काही परीक्षा आहे ज्याला फेज नंबर 3 आपण याला जे काही नाव दिलं जातं फिजिकल टेस्ट किंवा शारीरिक चाचणी, ही शारीरिक चाचणी आणि मुलाखत या दोन्ही जी काही स्टेजेस आहेत, टप्पे आहेत, हे दोन्ही स्टेजेस आपल्याला PSI पदासाठी दिसतात. म्हणजे हे जे काही मी 4 फेजेस सांगितलेले आहेत, हे 4 फेजेस आपल्याला PSI पदासाठी आहेत. म्हणजे PSI पदासाठी शारीरिक चाचणी पण आहे आणि मुलाखत पण आहे, परंतु STI आणि ASO या पदासाठी आपल्याला केवळ 2च टप्पे आहेत. टोटल हे जर मार्क्स जर पाहिले तर आपल्याला हा संदर्भ या ठिकाणी इझिली लक्षात येऊन जाईल. आणि हेच या ठिकाणी नमूद करण्याचा प्रयत्न केला. ही जी काही पूर्व परीक्षा जी काही आहे, ही पूर्व परीक्षा फेज 1 ही 100 मार्कासाठी आहे. ही जी काही मुख्य परीक्षा ज्या ठिकाणी मी इथं करेक्शन करणं गरजेचं आहे, ही तिन्ही पदासाठी कंपल्सरी आहे. पूर्व परीक्षा ही कंपल्सरी आहे, ही 400 मार्कासाठी आहे. आणि जी काही शारीरिक चाचणी आहे ती केवळ PSI पदासाठी आहे, ती टोटल 100 गुणासाठी आहे. आणि ही जी काही मुलाखत आहे, इंटरव्ह्यू आहे, ती देखील आपल्याला फक्त PSI पदासाठी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांनाच आपण म्हणूया की तेच इलिजिबल्स आहेत आणि ती टोटल 40 मार्काला दिसून येते. तर साधारणपणे आपण या अराजपत्रित PSI STI ASO गट बीच्या मध्ये किती टप्पे आहेत, कुठल्याला 2 टप्पे आहेत, कुणासाठी 4 टप्पे आहेत, हे पाहण्याचा प्रयत्न करा. अजून एक गोष्ट या ठिकाणी जे काही टप्पे आपण पाहतो, पूर्व परीक्षा या ठिकाणी जर विचार केला, जर पूर्व परीक्षा ही सर्वांना कंपल्सरी आहे. म्हणजे जे विद्यार्थी PSI साठी अप्लाय करतायत, STI साठी अप्लाय करतायत, ESO साठी अप्लाय करतात, या तिन्ही विद्यार्थ्यांना ही परीक्षा कंपल्सरी असणार आहे. हा एकच पेपर असणार आहे, म्हणून नावही दिलं जातं संयुक्त किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला कंबाईन असं म्हटलं जातं. आणि हा संयुक्त पेपर जर पाहिला तर हा आपल्याला 100 गुणांसाठी 100 क्वेश्चन्स असणार आहे. या ठिकाणी 100 क्वेश्चन्स 100 गुण असणार आहे. आणि या ठिकाणी ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आपल्याला 1/4 किंवा 0.25 असणार आहे, जी अगदी मुख्य परीक्षेला पण आहे. हा संदर्भ आपल्या लक्षात येतोय. आणि जर आपण यातून जर पास झालो तर आपल्याला मुख्य परीक्षेला ही जी काही फेज 2 आहे, या फेजमध्ये आपल्याला परत पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 येतात. आता या ठिकाणी फरक पाहूया. या ठिकाणी जो हा काही पेपर नंबर 1 आहे, हा पेपर नंबर 1 यालाही आपण नाव दिलेलं आहे की मुख्य परीक्षेचा पेपर नंबर 1, पेपर नंबर 2 हा दोन्ही घटकांसाठी कॉमन असेल. म्हणजे हा देखील संयुक्तच पेपर असणार आहे. परंतु पेपर नंबर 2 हा PSI पदासाठी वेगळ्या दिवशी होणार आहे, STI पदासाठी वेगळ्या दिवशी होणार आहे, ESO पदासाठी वेगळ्या दिवशी होणार आहे. आणि यातील बराचसा भाग हा त्या पदानुसार त्याचा सिलेबस आपल्याला चेंज होताना दिसेल. काय सिलेबस चेंज होतोय आपण तो पुढील माध्यमातून पाहूया, पुढील स्लाइडच्या माध्यमातून पाहूया. तर जसं मी मेन्शन केलं की पूर्व परीक्षेला अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करू शकता. ज्याला PSI ला बनायची इच्छा आहे तो PSI फर्स्ट ऑप्शन देऊ शकतो किंवा तुम्ही तिन्ही ऑप्शन या ठिकाणी देऊ शकता. नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी अजून मी बारकाईने जर प्रयत्न केला, माझी पूर्व परीक्षा मी आता पाहतोय,
पेज नंबर 1 मध्ये मी पाहतोय. माझं लक्ष आहे या कंबाईन परीक्षेमध्ये. या ठिकाणी आपण आहोत जी सर्व तिन्ही सहवर्गासाठी ही कंपल्सरी आहे. या ठिकाणी PSI ला ही एकाच दिवशी द्यावी लागणार आहे. तोच पेपर असणार आहे. STI ला देखील तोच पेपर असणार आहे. ASY साठी देखील तोच पेपर असणार आहे. आपण याला संयुक्त पूर्व परीक्षा असं म्हटलं जातं. या ठिकाणी दर्जाही आयोगाने अगदी सिंपल भाषेमध्ये मेन्शन्स केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 100 प्रश्न संख्या दिसते आणि हे 100 प्रश्न आपल्याला 60 मिनिटामध्ये सोडवायचे आहे. हा खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे एका प्रश्नासाठी साधारणपणे 30 ते 40 सेकंदाचा टाइम आपल्याला मिळतो आणि खरी कॉम्पिटिशन, खरी चॅलेंज या ठिकाणीच आहे. त्यामुळे जे विद्यार्थी प्रथमच या व्हिडिओला पाहत असतील की ज्याला खरंच वाटतं की जीवनामध्ये मला MPSC या पदामध्ये ही पदं मला हवी आहेत, तर तुम्हाला कुठल्या गोष्टी वर्कआउट करावं लागेल, तर तुम्हाला MPSCची रिक्वायरमेंट काय आहे की ज्या विद्यार्थ्याला टाइम मॅनेजमेंट जमतं, टाइम मॅनेजमेंट जमत असताना जे काही उत्तर लिहिणार आहात ते तुमचं परफेक्ट उत्तर असलंच पाहिजे, कारण या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम्स आहे. हे गोष्ट ज्याला समजतंय त्यासाठी ही परीक्षा कदाचित एक सोपा प्रवास होऊ शकेल. आपण या ठिकाणी संयुक्त पूर्व परीक्षा पेपरचं मीडियमचं माध्यम पाहण्याचा प्रयत्न केला. आता आपण संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, सिलेबस काय आहे, यामध्ये किती घटक येतात हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं मी मेन्शन्स केलं, याला संयुक्त का म्हटलं जातं, ही तिन्ही पदासाठी. जर आपण या MPSCच्या अभ्यासक्रमाचा जर विचार केला, ऑलमोस्ट या ठिकाणी आपल्याला 7 घटक दिसतात. करंट अफेअर्स दिसतोय, एक नागरिकशास्त्र घटक दिसतोय, इतिहास घटक दिसतोय, भूगोल घटक दिसतोय आणि प्रत्येकाच्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिसतंय. म्हणजे इतिहास जर म्हटला तर विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे. नागरिकशास्त्र जरी म्हटलं किंवा भूगोल जरी म्हटलं तरी तुमचं लक्ष महाराष्ट्राच्या भूगोलच्या विशेष अभ्यासाचं आहे. म्हणजे भारतही तुम्हाला पाहायचा जरूर आहे, परंतु तुमचा संदर्भ हा भूगोलाकडे असला पाहिजे. तीच गोष्ट अर्थव्यवस्थेकडे आहे, तीच गोष्ट सामान्य विज्ञानाकडे आहे आणि अगदी सटीक भाषेमध्ये सामान्य विज्ञानामध्ये कुठले घटक येतात हेही मेन्शन्स केलेलं आहे. आणि काहींच्या दृष्टीने चॅलेंजिंग, काहींच्या दृष्टीने अवघड, काहींच्या दृष्टीने अतिशय सोपा घटक हा बुद्धिमापन चाचणी आहे. पण विद्यार्थी मित्र हो, जर आपण हे 7 घटक जर असेल आणि 7 घटकांमध्ये आपल्याला जर 100 क्वेश्चन जर विचारणारे असेल, तर यातील प्रत्येक घटकाला साधारणपणे 15 क्वेश्चन्स ते 20 क्वेश्चन्स असतात. म्हणजे यातील कुठलाही भाग आपण हा स्किप करू शकत नाही. बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित यावर साधारणपणे 15 क्वेश्चन असेल, म्हणजेच भूगोलवर देखील आपल्याला 30 क्वेश्चन असणार आहे. थोडक्यात या पद्धतीने आपण एक सिलेबस काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. त्याचा अभ्यास कसा करायचा हा व्हिडिओचा भाग नाही. मे बी येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्यामध्ये पूर्णपणे अभ्यास करूया. या ठिकाणी फक्त मी सिलेबस कुठले घटक आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. येस, संयुक्त पूर्व परीक्षा तुम्ही दिली, जे काही MPSC कट ऑफ देईल, जो कॅटेगरी प्रमाणे कट ऑफ देईल, प्रत्येक वर्गासाठी कट ऑफ दिला जातो. साधारणपणे आपल्याला जेवढी वॅकन्सी आहेत त्या पदाच्या जवळजवळ एक 10 ते 12 पटीनं ही विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी निवडली जातात. आणि असं इमॅजिन करूया आपण पूर्व परीक्षा पास झालेला आणि मुख्य परीक्षेमध्ये येतोय. या मुख्य परीक्षेमध्ये आपण एंट्री केल्यानंतर जसं मागील संदर्भात सांगितलं की आपली 400 गुणांची परीक्षा आहे. ज्यांनी ASO दिलं ऑप्शन दिला असेल, ज्यांनी केवळ STI ऑप्शन दिला असेल, त्यांची रँकिंग फक्त या 400 मार्कापैकीच होणार आहे. यामध्ये किती पेपर्स येतात, जसं मी नमूद केलं, एक पेपर सर्वांसाठी कंपल्सरी असणार आहे. म्हणजे PSI, STI, AS साठी त्याला आपण संयुक्त पेपर असं म्हटलं जातं. या संयुक्त पेपर्समध्ये जर आपण जर विचार केला तर मोस्टली आपल्याला लँग्वेज येते, म्हणजे मराठी ही लँग्वेज येते आणि इंग्रजी लँग्वेज येते. परंतु जर आपण लँग्वेजमध्ये मार्काचा जर विचार केला तर मराठी ही जास्त भाव खाऊन जाते. म्हणजे सांगायचा अर्थ असा की आपल्याला मोरा वळिंबे यांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक हे थरोली केवळ पाठ या ठिकाणी एक्सपेक्टेड नाही, तर त्याचं ॲप्लिकेशनही आपल्याला कळालं पाहिजे. आणि ज्यावेळेस MPSC साईटवर तुम्ही जाल त्यावेळेस मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर पाहिले तर तुम्हाला एक इझिली जजमेंट येऊन जाईल की आपल्याला काय करायचं किंवा काय नाही करायचं. आणि हा सामान्य ज्ञान ज्याला GK असं म्हटलं जातं, म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये चालू घडामोडीमध्ये जो काही तुम्ही अभ्यास करताय किंवा जे काही 7 घटक आहे त्या घटकाचंच एक्सटेन्शन आपल्याला याही ठिकाणी दिसतं. हे दोन्ही पेपर्स कंपल्सरी आहे आणि या ठिकाणी
आपल्याला आयोगाने दर्जाही दिलेला आहे. मराठीसाठी 12वीचा दर्जा आहे, इंग्रजीसाठी पदवीचा दर्जा आहे आणि सामान्य ज्ञानासाठी आपल्याला पदवीचा दर्जा दिलेला आहे. टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी 100 क्वेश्चन्स आहेत, 1 तासाचा टाइम आहे. ही परीक्षा झाल्यानंतर आपला दुसरा पेपर असणार आहे. दुसरा पेपर हा सामान्य क्षमता चाचणी, ज्याला जनरल मेंटल ॲबिलिटी आली की त्या ठिकाणी अंकगणित आलं, त्या ठिकाणी बुद्धिमापन चाचणी आली, जी आपण संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये पाहिली. त्याचाच भाग किंवा त्यामध्ये काय चेंजेस आहे आपण सिलेबसमध्ये पाहू. आणि दुसरं जे काही आहे, हा पेपर सर्वांना कॉमन, PSI, STI, ASO मुख्यचा पेपर, परंतु हा पेपर सर्वांसाठी वेगळा असणार आहे. आपण 1 बाय 1 प्रत्येकाचा सिलेबस पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिला मुख्य परीक्षेचा 400 गुणांचा पेपर. आपण पहिला पेपर पाहतोय संयुक्त पेपर्स. यामध्ये एकूण आपल्याला 3 घटक, मराठी घटक, मराठीचं मोस्टली आपल्याला व्याकरण दिसतंय आणि जे तुम्हाला दिलेलं आहे मराठीचं सिलेबस तोच तुम्हाला इंग्लिशचा सिलेबस दिसतोय. हा पेपर मराठी भाषेमध्ये असणार आहे, हा पेपर इंग्लिश भाषेमध्ये असणार आहे. आणि सामान्य ज्ञानामध्ये आपल्याला काय फरक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की सामान्य ज्ञान पूर्व परीक्षेमध्ये पण होतं, परंतु मोस्टली याचा जो काही भर 2 टॉपिकवर दिलेला आहे. एक RTI, ज्याला राईट टू इन्फॉर्मेशन, माहिती अधिकार अधिनियम. दुसरा आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. आणि जो तिसरा घटक दिलेला आहे संगणक माहिती तंत्रज्ञान. म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षेचा जो काही करंट अफेअर्स आहे हा घटक आपल्याला दिसतो, परंतु आपल्याला जो काही नवा घटक अपेक्षित आहे तो हा RTI आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमचा आहे. आणि ज्याला आपण कॉम्प्युटर्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर किंवा ICT म्हटलं जातं, हा सेपरेट घटक आपल्याला दिसतोय. काय एक्स्ट्रा आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तिन्ही पदांसाठी कॉमन असेल. नंतर आपण जातोय की मग प्रश्न पडतो की ह्या मुख्य परीक्षा एकाच दिवशी होतात का, त्यामध्ये काय फरक असतो. ही मुद्दा मी 2020ची तुम्हाला ऍड दिलेली आहे. या 2020 मध्ये जर पाहिलं, जे काही संयुक्त पेपर्स आहे ह्या तिन्ही पदाचा एकाच दिवशी होतो, परंतु PSI पदासाठी जो काही पेपर नंबर 2 हा स्वतंत्र आहे, याची तारीख तुम्हाला वेगळी दिसते. जो काही राज्य कर निरीक्षक किंवा STI पदासाठी जो काही सेकंड पेपर आहे मुख्य परीक्षेचा, त्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी वेगळी दिसते, हेही समजून घेऊया. या ठिकाणी जो काही पेपर्स नंबर आहे ASI, याची तारीख तुम्हाला साधारणपणे 1 आठवड्याचा तुम्हाला गॅप दिसून येतो. म्हणजे मुख्य परीक्षा ही एकाच दिवशी होणार आहे, परंतु जे काही स्वतंत्र पेपर्स आहेत त्या पदाच्या रिक्वायरमेंटनुसार हे वेगवेगळ्या दिवशी होणार आहे. म्हणून विद्यार्थी याची काळजी घेणं गरजेचं आहे की आपण जर 3 ऑप्शन जर दिले तर साधारणपणे 1 आठवड्याचा आपल्याला वेळ मिळतो की आपल्याला जो काही स्वतंत्र विभाग आहे किंवा स्वतंत्र जो काही अभ्यासक्रम आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी. आता आपण जातोय की जो काही स्वतंत्र पेपर्स आहे त्या स्वतंत्र पेपरचे 2 भाग पडतात. त्या 2 भागामध्ये आपल्याला जे काही 200 गुण म्हणजे 100 गुणांचा जो काही आपण 100 मार्क्ससाठी किंवा 100 क्वेश्चनसाठी म्हणूया, तर त्यातील काही भाग परत आपल्याला काही कॉमन दिसतोय. तर यातील हा जो काही सामान्य क्षमता चाचणी जो काही आहे, जसं मी मागेच तुम्हाला मेन्शन केलं की सामान्य क्षमता चाचणी म्हटल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो, यामध्ये अंकगणित आहे का, यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आहे का, किंवा यामध्ये सामान्य जीकेचे कुठले भाग येतात. याचा जर आयोगाच्या पद्धतीप्रमाणे जर अभ्यास केला तर या ठिकाणी अंकगणित हा भाग नाही आहे, परंतु यामध्ये केवळ बुद्धिमत्ता चाचणी हा भाग आहे. नंतर जे काही या पेपर्समध्ये सामान्य क्षमता चाचणीमध्ये तिन्ही विषयासाठी महाराष्ट्राचा भूगोल दिसतोय, महाराष्ट्राचा इतिहास दिसतोय आणि भारताची राज्यघटना दिसतोय. प्रत्येक रविवारी PSI साठी हा वेगळा पेपर असेल, परंतु हे जे काही 4 विषय दिसत आहेत या स्वतंत्र पेपर्समध्ये हे कॉमन आहेत, हे समजून घ्या. म्हणजे जे काही 100 क्वेश्चन्स आहेत, 100 क्वेश्चन्स पैकी 1/3 क्वेश्चन्स हे आपल्याला PSI साठी, STI साठी आणि ASO साठी याच सिलेबसवर असते. आता राहिले रिमेनिंग 2/3 क्वेश्चन्स हे ज्या काही घटकावर येतात, तो जर घटक जर पाहण्याचा जर प्रयत्न केला, आता मी खास स्पेशल पोस्ट पाहतोय असिस्टंट सेक्शन ऑफिसर, तर यामध्ये पेपर 2 हा स्वतंत्र आहे, सेपरेट दिवशी होणार आहे.
त्यातील पहिले जे 4 घटक आहेत ते कॉमन आहे, परंतु पदाच्या कर्तव्यासाठी एएसओ पदाच्या कर्तव्यासाठी जे काही विद्यार्थ्यांचं नॉलेज चेक केलं जाणार आहे, त्यासाठी जो काही सिलेबस मेन्शन्स केलेला आहे, त्यातील कुठले उपघटक येतात, तर साधारणपणे याच्यामध्ये 4 उपघटक येतात. जे एएसओ प्रशासकीय विभागासाठी त्या विद्यार्थ्यांना काय नॉलेज हवं आहे, राजकीय यंत्रणा आहे, केंद्र सरकार आलं, या ठिकाणी केंद्रीय विधिमंडळ आलं, राज्य सरकार आलं, त्याचं प्रशासन आलं महाराष्ट्रा संदर्भात. नंतर आपल्याला जिल्हा प्रशासन, ग्रामीण, नागरी स्थानिक प्रशासन याविषयी आपल्याला भाग दिसून येतोय. नंतर न्यायमंडळ येतंय आणि नंतर येतोय नियोजनाचा भाग येतोय. हे झालं आपल्याला एएसओ पदासाठी. नेक्स्ट पदाचा एसटीआय, ज्याला आपण वस्तू व सेवा कर विभाग म्हटलं जातं. पेपर नंबर 2, कर्तव्यासाठी वेगळा भाग कुठला आहे, तर साधारणपणे आपल्याला या ठिकाणी 5 विभाग येतात. या संदर्भात नियोजन हा भाग येतो. नंतर शहरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा भाग येतो. आर्थिक सुधारणा कायदा येतात. आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ येते. सार्वजनिक वित्त अवस्था येतात, की ज्या विद्यार्थ्याला एसटीआयच हवं आहे त्या विद्यार्थ्यांनी या 5 घटकावर पहिल्यापासून आपल्याला जास्त स्ट्रेस दिला पाहिजे हे सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि हे जरी विषय आपल्याला एमपीएससी नमूद केले जरी असेल, तर मागील काही क्वेश्चन पेपरचा आढावा घेतल्यानंतर या सिलेबसच्या पेरिफेरीवर क्वेश्चन्स विचारले जातात. ते किती पेरिफेरीवर विचारले जातात हे जर समजून घ्यायचं असेल तर क्वेश्चन पेपर अनालिसिस हा वन ऑफ द बेस्ट वे असेल. आणि लास्ट जो काही पेपर आहे किंवा जे काही पद आहे, ज्याला आपण PSI पद असं म्हटलं जातं, या पदासाठी उमेदवाराचं कुठलं स्वतंत्र पेपर्समध्ये कुठला सिलेबस दिला जातो, तर या स्वतंत्र पेपर्समध्ये आपल्याला साधारणपणे 4 आपण म्हणूया की संहिता किंवा ऍक्ट दिल्या जातात. एक ज्याला आपण म्हटलं जातं की महाराष्ट्र पोलीस ऍक्ट 1951 आपल्याला दिसतोय, महाराष्ट्र पोलीस ऍक्ट दिसतोय. नंतर आपल्याला IPC दिसतंय, ज्याला इंडियन पिनल कोड्स असं म्हटलं जातं. नंतर CPC दिसतंय, क्रिमिनल प्रोसिजर कोड असं म्हटलं जातं. आणि नंतर इंडियन इव्हिडन्स ऍक्ट दिसतात. म्हणजे या पदासाठी कायद्यांचा अभ्यास करणं, जसं आपण घटनेचा अभ्यास करतो ती पदं आहेत. आणि एक स्पेशल घटक जो काही येतो PSIच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करावा लागतो, ज्याला आपण मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या असं म्हटलं जातं. आणि हाच घटक आपल्याला MPSC जो काही मेन्सचा पेपर्स आहे त्यामध्ये ह्युमन राईट्स जो काही 3 नंबरचा पेपर आहे GS3 मध्ये, त्याचा सिलेबस आपल्याला हा ओव्हरलॅप झालेला दिसून येतो. थोडक्यात PSI पदासाठी मी जी काही 3rd आणि 4th स्टेज जी काही सांगितली, 3rd स्टेजमध्ये आपली शारीरिक चाचणी येते जी 100 मार्कासाठी सांगितली, मुलाखतीसाठी 40 मार्क सांगितले. म्हणजे PSI पदासाठी मला मुख्य परीक्षेचे 400 मार्क्स, मुलाखती 100 मार्क्स, या ठिकाणी आपण असं म्हणूया की शारीरिक चाचणी 100 मार्क्स आणि या ठिकाणी मुलाखतीचे 40 मार्क, म्हणजे टोटल जर परीक्षा जर पाहिली तर हे 540 गुणांसाठी माझं PSIचं रँकिंग ठरणार आहे. परंतु इतर ज्या काही 2 पोस्ट आहेत, ASO किंवा STI, यासाठी केवळ मला 400 गुण जे काही मुख्य परीक्षेतील आहे तेच माझं रँकिंग या ठिकाणी नमूद करणार आहे. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जरी या सब ऑर्डिनेट पोस्ट असेल तर आपण का स्वीकारायच्या, ते झाल्यानंतर या परीक्षेमध्ये कुठला सिलेबस आहे, या परीक्षेचे किती टप्पे आहेत, हे अगदी आपण बारकाईनं पाहिले. जरी या तांत्रिक गोष्टी जरी असेल तरी ज्या परीक्षेची, ज्या पदाची आपण अपेक्षा करतो, आशा व्यक्त करतो, ते समजण्यासाठी या बारीक तांत्रिक गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या भूमिका अदा करतात. For watching Target with Professor Peace Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.